कधी चांगले शब्दही बोला. बे पण मी आता का बोललो? चांगलं नसतं बोललो. हात समोर करून राखी बांधावाची म्हणून. तो हात समोर करून आपल्या टकल्यावर घास. भले नको शिकवू. ए गण्या, तर तुले सांगतो, मला शाळेमधली एक पोरगी आवडते. तिच्या हातून जर का मी राखी बांधीन तर मग मी कोणत्या तोंडाने तिला गुलाबाचा फुल देईन? असते राखी बांधेल तर उद्या जाऊन मी तिला मंगळसूत्र कसा बांधीन? हे काय वर्गात आज तुम्ही फक्त दोघेच जण? बाकीचे मुलं गेले कुठं? माहित नाही मॅडम. डेंगू, गण्या आणि सविती आज शाळेत काऊन नाही आले बरं? मॅडम तुम्ही राखी बांधायला लावत होता ना त्याला, म्हणून नसतील आले. आज या दोघाची तर काही खरी नाही. मी याच्या घरी जाऊन यायला राखी बांधायला लावीन. डेंगू, तू चल माझ्या सोबत. मी तुला राखी बांधू? जाणे भोंगाडे, अभ्यास करणं पहिलं. राखी बांधू का म्हणते भोंगाडी? सविता डार्लिंग, बोल ना बाबू. घरी का सांगून सुट्टी मारलीस आहे बाबू? काही नाही. खाट दिसली मले पडून, तिच्यावर गेलो मी झोपून. टाकलो ब्लँकेट अंगावरून. म्हणलो आई बाबा मले ताप आला अंग सोडून. हो, मग आई बाबानच म्हणला मले आज तू शाळेत नको जाऊ, घरीच राह झोपून. वा, तुझा दिमाग तर शकुनी मामासारखा चालतेय. पण सविते, पण तुझी तब्येत बिघडली आहे आणि तू इकडे जंगलामध्ये आलीस तर मग घरी का सांगलीस? म्हणलो आई खूप बोर झालो ग मी, जरा माझ्या मैत्रीणकडे जाऊन येतो. मैत्रीण? हो हो, पिंकी कड. पिंकी आज घरी आहे? मले तर काल मेसेजवर म्हणलं का मी शाळेत चाललो. एक मिनिट, मले तर काल तू झोपतो म्हणून सांगलास, मग पिंकी सोबत मेसेजवर तू का बोलत होता? महत्वाचा बोलत होतो ने मी. आणि पिंकी माझ्या मित्राची बहीण हो, तर मग तेही माझी बहीणच लागल ना. मला शिकवतेस का रे गण्या तू? चांगल्यानं माहित आहे मला तू किती चमडी चोर असतं. हाती तुझ्या कॅडबरी असताना तुला पिपरमिंटाच्या गोळ्यास का खायच्या आहेत? आणू का राखी बांधू का तुले? ये सविते, माँ ने कहा घर छोड़ दो, बाबूजी ने भी कहा घर छोड़ दो, तेरे लिए मैं पूरी दुनिया छोड़ दूं. किरण,